हॅलो फ्रेंड्स, मी लता LTVमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे बटाटो कॉर्न्स रिंग. तर त्यासाठी मी 6 बटाटे बॉईल करून घेतलेला आहे. 1 बाउल मी कॉर्न्स घेतलेला आहे. कॉर्न्स उकडून घेतलेला आहे. बटाटे उकडून घेतलेले आहे. तर चला तर आता आपण सुरुवात करूया. मी एक मोठे भांडे घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला लसूण, मी 2 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. 1 इंच आले घेतलेले आहे. तर आता आपण लसूण मोठा असल्यामुळे मी 2च पाकळ्या घेतलेल्या आहे. लहान असेल तर तुम्ही 4 घेऊ शकता. मी अशा प्रकारे ग्रेटरने ग्रेट करून घेत आहे. आलेही ग्रेट करून घेत आहे. अशा प्रकारे आपण लसूण आणि आले ग्रेट करून घेतलेले आहे. आता आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहे. तर मी हे बटाटो मॅशरने मॅश करून घेते. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. यात एकही बटाट्याचा मोठा चंक्स राहिला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपण मॅश करून घेऊया. बटाटे गरमच आहेत, पटकन मॅश होईल. बघू शकता आपण अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहे. यातच मी कॉर्न्स मॅश करून घेते. करून घेतलेली आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. यात घालणार आहोत मिरे पावडर, अर्धा चमचा मिरे पावडर घालत आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घालत आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 छोटा चमचा जिरे आणि ओवा. छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. हा घालून घेऊया. आता यात चवीनुसार मीठ घालूया. यामध्ये कोथिंबीर घालूया, बारीक चॉप केलेली. तर यात घालणार आहोत 2 चमचे कॉर्नफ्लॉर, आता यामध्ये घालणार आहोत ब्रेड क्रम्ब. मी मोठे 2 ते 3 चमचे घालत आहे. लागल्यास आपण आणखीन घेऊ. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी आता हे सर्व एकत्र करून घेऊया. बाइंडिंग होईल अशा प्रमाणे आपल्याला
ब्रेड क्रम वापरायचा आहे. आणखीन 1 चमचा घेते. मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आता आपले सर्व मिक्स झालेले आहे. आता मी हात स्वच्छ करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, मी सर्व हात वगैरे धुवून स्वच्छ केलेले आहे. आता आपल्याला एक मोठा पोर्शन घ्यायचा आहे. असा आपल्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला गोल करायचा आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपण अशा प्रकारे तयार करत आहोत. तर दुसराही करून दाखवते. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी दुसराही केलेला आहे. असे सर्व करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व आपली रिंग बनवून तयार झालेली आहे, कॉर्न्स रिंग. तर चला तर मी प्रीहीट करण्यासाठी एअर फ्रायर ठेवले होते. तर आपण काढून घेऊया. हे चांगले प्रीहीट झालेले आहे. आता आपण यामध्ये एक एक स्नॅक्स लावून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी लावून घेतलेले आहे. आता आपल्याला ब्रशने ब्रशिंग करायचे आहे. ऑइल ग्रीस करून घेतोय. आपले रोजचे खाण्याचे तेल लावायचे आहे. हलकेसे ब्रश करून घेऊया. तर बघू शकता आपण मी अशा प्रकारे ब्रशिंग केलेले आहे. तर चला तर आता आपण एअर फ्रायरमध्ये ठेवून घेऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, मी एअर फ्रायरमध्ये 180 डिग्रीवर 15 मिनिटासाठी लावून घेते. अशा प्रकारे शेकून घेऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, मी एअर फ्रायर लावून घेतलेला आहे. तो आपले 15 मिनटं होत आहेत. तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात. मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 3-4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि त्याचा एक भाग मी कोथिंबीर घेतलेली आहे. आता यामध्ये 1 इंच आले घेतलेले आहे. आले बारीक कापून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आणि थोडासा लिंबू घालूया.
5-6 थेंब होतील असे आपण लिंबू घालून घेतोय. आता हे सर्व आपण पिसून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, मी एअर फ्रायरमधून काढलेली आहे. क्रिस्पी आहे आणि छानशी आतमध्ये नरम आहे. अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवलेला आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी स्नॅक्स काढून घेतलेला आहे. मी ग्रीन चटणीबरोबर सर्व केलेला आहे. खूप छानसा झालेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे कुरकुरीत झालेला आहे आणि आतून सॉफ्ट आहे. तर बघू शकता. तर अशा प्रकारे मी हा कॉर्न्स पॅटेटो रोल बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.